फक्त 2 साहित्य वापरून हा आपण कुकर पहिल्यासारखा अगदी चकाचक करणार आहोत, जास्त मेहनत न घेता किंवा जास्त वेळ न घालवता। चला तर तुमचाही कुकर असा झाला असेल कधीतरी, तर सर्वप्रथम आपण त्यामध्ये घालायचं गरम पाणी। लगेच घासण्यासाठी न्यायचा नाही हा कुकर, गरम पाणी घालायचं आणि हे पाणी आणि कुकर झाकून ठेवायचा। अगदी 10 मिनिटं झाकून ठेवायचा आणि थोडंसं पाणी नॉर्मल गरम असतानाच हे कुकर आपण घासून घ्यायचा। अशा प्रकारे जाळीचा चोथा घ्यायचा आणि थोडंसं हे घासायचं। जर तुम्ही अशा प्रकारे कुकर लगेच घासण्यासाठी नेला ना तर अगदी जास्त मेहनत लागते, घासण्यासाठी हात दुखतात, पण काही हा कुकर निघत नाही। पण तुम्ही अशी जर पद्धत वापरली ना, थोडंसं गरम पाणी घालायचं, पाणी थोडंसं कडक असलं पाहिजे गरम, आणि घालून झाकून ठेवायचा 10 ते 15 मिनिटासाठी आणि नंतर अशा प्रकारे जाळीच्या चोथ्याने थोडासा घासायचा। जास्त मेहनत लागत नाही, अगदी पहिल्यासारखा आपला कुकर होतो। आता हे पाणी वतायचं, पाहू शकता थोडंफार यातील काळा भाग निघलेला आहे। आता हा थोडाफार राहिलेला काळा भाग कसा घालवायचा, तर यामध्ये घालायचा कोलगेट, अगदी थोडंसं कोलगेट घालायचं आणि दुसरी वस्तू आहे म्हणजे बेकिंग सोडा, किंवा तुम्ही सोडा जरी वापरला तरी चालेल। अगदी थोडासा अर्धा चम्मच घालायचा आणि त्या पुन्हा जाळीने थोडंसं घासून घ्यायचं। अगदी पहिल्यासारखा आपला कुकर तयार होतो, पाहू शकता। आणि जो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कळेल की कुकर जास्त न मेहनत करता आपला अगदी पहिल्यासारखा कुकर तयार होईल। पाहू शकता अगदी चकाचक आपला कुकर तयार आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील असेच नवनवीन रेसिपी आणि टिप्स सोबत। चला तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।